नमस्कार. वल्लरीला खूपच टेन्शन आलेलं असतं, कारण सुप्रिया लवकरात लवकर तिच्यापर्यंत पोहोचणार असं वल्लरीला वाटत असतं. आता या सुप्रिया आणि ईश्वरीचं एकदाच काहीतरी केलं पाहिजे, हा विचार सतत वल्लरीच्या मनात घर करून असतो. अशातच आता वल्लरी एका ठिकाणाहून दुसरीकडे जात असताना एका चौकामध्ये राकेश कोणाशी तरी बोलतोय हे आता वल्लरीला दिसलेलं असतं. वल्लरी लांबून राकेशवर बारीक नजर ठेवून असते आणि राकेश नेमकं कोणाशी बोलतोय हे जाणून घेण्यासाठी आता वल्लरी एका कोपऱ्यात जाऊन उभी राहते. तर राकेश समोर एक तरुणी उभी असते आणि त्या तरुणीशी राकेश खूपच गुलुगुलू बोलतोय. अशातच आता वल्लरीला क्लिक झालेलं असतं. ही साधी सुधी तरुणी नसून या राकेशची नक्कीच हिचं काहीतरी लफडं असणार आहे. या गोष्टीचा मला उद्या जाऊन काही ना काही फायदा होऊ शकतो असा विचार वल्लरीच्या मनात आलेला असतो. आणि मग वल्लरीने या सगळ्याचं चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यासाठी तिने स्वतःकडील मोबाईल काढत सगळं व्हिडिओ रेकॉर्ड करायला घेतलेलं असतं. राकेश तिच्याशी भांडतही असतो आणि तीही राकेशशी भांडत असते. बोलता बोलता ती जी पोरगी असते ती राकेशला म्हणत असते, आज इतकी वर्ष आपण एकत्र आहोत, पण लग्न कधी करायचं या बाबतीत तू कधीच मला ठाम निर्णय देत नाहीस. त्यावर राकेश म्हणत असतो, अगं असं काय करतेस, आहोत ना आपण एकत्र, मग लग्न करायची इतक्यात काय गरज आहे. करू, मी जरा माझ्या पायावर पूर्णपणे सेटल झालो की आपण लग्न करू. त्यावर ती पोरगी बोलू लागते, माझ्या घरच्यांकडून सतत मला विचारणा करत असतात की तुझं काही बाहेर आहे का, पण मी तुझ्यामुळे काही ठाम सांगितलेलं नाहीये. बघ, लवकरात लवकर काय ते सांग मला, नाहीतर मला माझ्या घरच्यांप्रमाणे ऐकावं आणि करावं लागेल. त्यावर राकेशने त्या मुलीचा हात हातात घेतलेला असतो आणि तो बोलत असतो, नाही रिया नाही, मी तुला असं माझ्या डोळ्यासमोरून इतर कोणाचं नाही होऊ देणार. तू फक्त माझी आणि माझीच आहेस. त्यावर मात्र वल्लरीला कळून चुकलेलं असतं की हा राकेश अंजलीला फसवून या रिया नावाच्या मुलीशीही फ्लर्ट करतोय आणि तिच्याशी लग्न करण्याचं स्वप्न बघतोय. आता मात्र वल्लरीने सगळं काही रेकॉर्ड केलेलं असतं आणि मग वल्लरीला एक कॉल आलेला असतो. मग त्या कॉलवर बोलत वल्लरी स्वतःशी बोलत असते, चला महत्वाचं काम तर झालंय. आणि अशातच वल्लरी तिथून निघून गेलेली असते. इकडे राकेश रियाला म्हणत असतो, हे बघ रिया, आता काही दिवस तरी मला भेटू नकोस, कारण मी आता खूपच महत्वाच्या कामात आहे. या सगळ्या गडबडीमध्ये खरंच जर माझं काही दुर्लक्ष झालं ना तर खूप मोठं नुकसान होऊ शकतं. त्यावर रिया म्हणत असते, ठीक आहे नाही भेटणार, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू जे म्हणालायस ना त्याच्यावर फोकस कर. लवकरात लवकर तू माझ्याशी लग्न करणार आहेस, नाहीतर तुझी वाट वेगळी आणि माझी वाट वेगळी. त्यावर राकेश म्हणत असतो, असं नाही होऊ देणार मी, नको काळजी करूस तू. आणि अशातच आता दोघं तिथून आपापल्या घरी निघून जातात. इकडे आपण पाहतोय आता सुप्रियाचा फोन ईश्वरीला आलेला असतो आणि सुप्रिया ईश्वरीला म्हणत असते, ईशू, मला तुला महत्वाचं काहीतरी सांगायचं आहे. त्यावर ईश्वरी म्हणत असते, आई सांग ना. त्यावर सांकेतिक भाषेमध्ये सुप्रियाने ईश्वरीला जे काही सांगितलेलं असतं ते ऐकून मात्र आता ईश्वरीला धक्कात बसतो. ईश्वरी म्हणत असते, आई बातमी खरी आहे ना. त्यावर लगेचच आपण पाहतोय ईश्वरीला सुप्रिया म्हणत असते, अगं खरीच आहे, मी तुला अजिबातच चुकीची बातमी नाही सांगत. त्यावर लगेचच आपण पाहतोय ईश्वरीने म्हटलेलं असतं, असं असेल ना आई तर काही काळजी करू नको, मी तुला पुढच्या 4 तासामध्ये पुढचं काय ते सांगते. आणि मग ईश्वरीने फोन ठेवलेला असतो. आता वल्लरी ईश्वरीच्या मागेच असते. वल्लरीने ईश्वरीचं बोलणं ऐकलेलं असतं. वल्लरी अंदाज लावण्याचा प्रयत्न करत असते की ही सुप्रिया नेमकं या ईश्वरीला काय सांगत असावी. माझ्याबद्दल तर काही नाही ना, आणि समजा माझ्याबद्दल काही सांगितलं
तर मला अलर्ट राहणं गरजेचं आहे. पण आता ही ईश्वरी नेमका 4 तासामध्ये काय सांगणार आहे सुप्रियाला, असा विचार वल्लरी करत असते. आणि त्याच वेळेला आपण पाहतोय राकेशचा फोन वल्लरीला आलेला असतो आणि अचानक आलेल्या फोनमुळे वल्लरी लगेचच आता स्वतःशी बोलत असते, हा राकेश मला का फोन करतोय? कदाचित याचं मी व्हिडिओ रेकॉर्ड केलं, याने पाहिलं की काय? आता हा मला चांगलाच सुनावणार. त्यावर लगेचच आता वल्लरी फोन रिसीव्ह करते आणि तेवढ्यात वल्लरी बोलू लागते, बोला जावई बापू. त्यावर राकेश म्हणत असतो, अहो मामी, मामी माझं तुमच्याकडे एक काम आहे. त्यावर वल्लरी स्वतःशी बोलत असते, नक्कीच याने मला व्हिडिओ रेकॉर्ड करताना पाहिलेलं नाहीये, नक्कीच काहीतरी वेगळं प्रकरण आहे. आणि अशातच वल्लरी म्हणत असते, अहो बोला जावई बापू, काय काम आहे तुमचं? अशातच आता राकेश म्हणत असतो, मला थोड्या पैशांची गरज आहे. हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी म्हणत असते, काय? त्यावर राकेश म्हणत असतो, अहो मामी, मी तुमच्याकडे काय तुमचा खजाना मागत नाहीये, फक्त त्यातून काही रक्कम मागतोय. त्यावर लगेचच आता वल्लरी म्हणत असते, जावई बापू, सध्या माझी ही अवस्था अत्यंत दयनीय आहे. माझ्याकडे काहीच पैसा नाहीये तुमच्याकडे द्यायला. त्यावर राकेश म्हणत असतो, मामी असं काय करताय? जरा तरी विचार करा. तुमची काही सिक्रेट गोष्ट मी जर जगासमोर आणली तर काय होईल तुमचं? हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता वल्लरीला खूपच चिड येते. पण वल्लरी स्वतःच्या मनाशी बोलत असते, नालायका, माझी गोष्ट तू जगासमोर आणणार काय? ठीक आहे, तुझं ते आता भांडच फोडते मी. आणि अशातच आता वल्लरी म्हणत असते, जावई बापू, असं काही करू नका. खरंच माझ्याकडे काही असेल तर नक्की देईन तुम्हाला. आणि अशातच आता राकेश म्हणत असतो, बघा, फार फार तर मी तुम्हाला 24 तासांची मुदत देतो. आणि तेवढ्यात राकेशने फोन ठेवलेला असतो. वल्लरी स्वतःशी बोलत असते, हा नालायक तर माझ्या उरावर बसायला निघालाय. मला तर आता काहीतरी वेगळंच केलं पाहिजे. आणि अशातच आता वल्लरीने मागचा पुढचा विचार न करता थेट या रियाला भेटायचं आणि अंजलीबद्दल सगळं काही सांगायचं हे ठरवलेलं असतं. अशातच आता ही रिया नेमकी कुठे सापडणार याचा विचार वल्लरी करत असते. आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय आता बाजारातून येताना वल्लरीला समोरून ती येणारी रिया दिसते. आणि अशातच आता वल्लरीने त्या रियाला थांबवलेलं असतं. रिया म्हणत असते, कोण तुम्ही? त्यावर लगेचच आता वल्लरी म्हणत असते, मी कोण त्यापेक्षा मी काय सांगते ते किती महत्वाचं आहे ना, याचा विचार कर. त्यावर रिया म्हणत असते, काय सांगणार आहात तुम्ही मला? त्यावर लगेचच आपण पाहतोय रियाला या वल्लरीने असं म्हटलेलं असतं, तू एका लग्न झालेल्या व्यक्तीशी तू पुढचं संसार करण्याचं स्वप्न बघतेस. त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते, काय बोलताय तुम्ही? तुम्हाला तरी कळतंय का? त्यावर लगेचच आता वल्लरी म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्यापेक्षा दुप्पट वय आहे माझं. माझी अक्कल काढू नकोस. आणि लक्षात ठेव, तुझ्या इतकी 2 मुलं आहेत मला. त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते, माझे डोळे उघडण्याचा प्रयत्न करताय तुम्ही, याचा अर्थ? त्यावर वल्लरी म्हणत असते, हो, ज्या व्यक्तीशी प्रेम करून संसार करण्याचं स्वप्न बघतेस ना, तो व्यक्ती ऑलरेडी साधारण नाही म्हटलं तरी 2 जणीशी लग्न करून आता तो तुला फसवण्याच्या तयारीत आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता ती रिया म्हणत असते, मला तुमच्या म्हणण्यावर विश्वास नाहीये. कदाचित तुम्ही मला खोटं बोलत असाल. त्यावर लगेचच आता वल्लरी म्हणत असते, थांब, तुला काहीतरी दाखवते. आणि अशातच आपण पाहतोय वल्लरीने अंजली आणि राकेशचे काही फोटोज आता थेट त्या रियाला दाखवलेले असतात. आणि मग रियाला खूपच मोठा धक्का बसतो. रिया लगेचच स्वतःशी बोलत असते, म्हणजे हा नालायक राकेश मला फसवतोय. मी याच्या मागे लागले, माझ्याशी लग्न कर, आणि हा नालायक राकेश मला फसवून स्वतः मजा मारतोय. त्यावर वल्लरी म्हणत असते, बघ, काय तो विचार कर, या नालायकाचं आधीच या अंजली बरोबर लग्न झालंय आणि त्याची बायको प्रेग्नेंट सुद्धा आहे. आणि याआधीही या नालायकाने नक्कीच एका शलाका नावाच्या बाईशी लग्न केलं होतं आणि तिला सुद्धा या नालायकाने मारून एका खाडी नजिक फेकलंय. हे सगळं मी ऐकलंय. त्यावर लगेचच आता रियाला खूप मोठा धक्का बसतो.
आणि अशातच आता रिया म्हणत असते, थँक्यू सो मच, तुम्ही मला माझं काही बरं वाईट व्हायच्या आधी मला सजग केलं. त्यावर वल्लरी म्हणत असते, कळतंय ना आता, मग चल आता फटाफट स्वतःचं डोकं चालव आणि त्याला भेटायचं कमी कर. त्यावर मात्र आता थेट या रियाने मनातल्या मनात ठरवलेलं असतं, या राकेशला नाही जन्माची अद्दल घडवली तर नावाची रिया नाही. इकडे आपण पाहतोय आता 24 तास दिलेल्या राकेशने थेट वल्लरीला कॉल केलेला असतो आणि तो बोलू लागतो, काय आहे मामी, अहो तुम्ही तर समोरून फोन केलातच नाही. तुम्हाला स्वतःच्या जीवाची काही काळजी आहे की नाही, का काढू तुमचं सिक्रेट जगासमोर. त्यावर लगेचच आता वल्लरी म्हणत असते, अहो जावई बापू, 24 तासांमधले अजून 3 तास बाकी आहेत ना, अहो 21च तास झालेत ना. त्यावर राकेश म्हणत असतो, अच्छा म्हणजे तुमचं घड्याळ असं म्हणतंय की अजून 3 तास बाकी आहेत. तर हरकत नाही मामी, हरकत नाही, 3 तास आहेत. त्यावर लगेचच आपण पाहतोय इकडे रियाने पोलिसात जाऊन या राकेशच्या विरोधात FIR नोंदवलेली असते आणि अशातच आता थेट पोलीस राकेशला उचलायला त्याच्या त्या चाळीपर्यंत पोहोचलेले असतात. अचानकपणे आलेली पोलिसांची गाडी आणि त्यातून उतरलेले काही पोलीस हे आता चाळीत हा राकेश कुठे राहतो अशी चौकशी करत असतात. त्यावेळेला चाळीतल्या काही माणसांनी असं म्हटलेलं असतं की हो हो, तो राकेश 3 नंबरच्या खोलीमध्ये राहतो. आणि राकेशने खिडकीतून हे सगळं दृश्य पाहिलेलं असतं. राकेश स्वतःशी बोलत असतो, हे पोलीस माझ्यापर्यंत का येत आहेत, माझी विचारपूस का करतायत, कोणी माझ्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. नाना तऱ्हाचे विचार आता या राकेशच्या मनात येत असतात आणि अशातच आता पळू तरी कुठून असा विचार राकेशच्या मनात आलेला असतो. आणि तेवढ्यात पोलिसाची एक तुकडी राकेशच्या दारावर टकटक करते. लगेचच आता अंजली दार उघडायला जात असते. त्यावेळेला अंजलीला राकेश म्हणत असतो, अगं थांब, दार उघडू नकोस. त्यावर अंजली म्हणत असते, अहो असं काय करताय, कोणीतरी दार वाजवतंय, बघायला नको कोण आहे. त्यावर राकेश म्हणत असतो, तुला काय करायचं आहे, तुला सांगितलं ना, जा तिथे आतमध्ये बस. त्यावर अंजली लगेचच आत जाते. राकेश फुल घामाघूम झालेला असतो आणि अशातच आता बाहेरून पोलीस म्हणत असतात, राकेश राकेश, पण काही केल्या राकेश आवाज द्यायला तयार नसतो. अशातच आता पोलिसांनी दार तोडलेलं असतं आणि थेट आत शिरून राकेशची गचांडी धरलेली असते आणि भर चाळीतून त्याला फरफटत गाडीत कोंबलेलं असतं. राकेश म्हणत असतो, अहो काय झालंय, मला का पकडलंय तुम्ही, अहो अशा पद्धतीने मला न्यायच्या आधी माझा गुन्हा काय ते तर सांगा. त्यावर लगेचच आपण पाहतोय राकेशला आता पोलीस म्हणत असतात, काय केलंयस ना तू, चल आता पोलीस स्टेशन मध्ये सांगतो तुला. आणि लगेचच 2 दंडुके राकेशच्या 2 पायावर फटफट मारत राकेशला गाडीत अजून आत डांबलेलं असतं. इकडे आपण पाहतोय अंजली ही बाहेर येते, तिला कळत नसतं काय सिच्युएशन आहे. आणि अशातच आता ही बातमी ईश्वरी अर्णव पर्यंत पोहोचते आणि अर्णव ईश्वरी थेट चाळीपर्यंत येतात आणि अंजलीला सावरण्याचा प्रयत्न करतात. अर्णवला आता थेट असं बोलावं लागतं, ताई काळजी करू नको, मी बघतो जिजूंना पोलिसांनी का पकडून नेलंय, मी आणतो त्यांना सोडवून. आणि अशातच ईश्वरी अंजलीला सावरत असते. अंजली खूपच रडत असते. इकडे आपण पाहतोय पोलीस स्टेशनमध्ये आधीपासून असणाऱ्या रियाला पाहून राकेश स्वतःशी बोलत असतो, हिने काय गडबड केली वाटतं. आणि अशातच आता राकेशला जेव्हा आत आणलेलं असतं, रियाने सटासट राकेशच्या कानाखाली देत त्याला जाब विचारलेला असतो, तू माझ्याशी असं कसं वागू शकलास, तू माझ्याशी प्रेमाचं नाटकं कसं केलास, तुझं आधीच लग्न झालेलं आहे आणि त्यापेक्षा आधीच्या बायकोला तू मारून खाडीमध्ये फेकलंयस. त्यावर लगेचच आता पोलीस म्हणत असतात, काय याची आधीची बायको. त्यावर लगेचच आता रियाने म्हटलेलं असतं, हो शलाका नावाच्या बाईला ह्याने मारलंय. त्यावर पोलिसांकडे आधीच एक बाई दहिसर खाडीच्या बाजूला सापडली होती आणि ती शलाकाच होती. त्यामुळे पोलिसांनी आता या राकेशच्या विरोधात चांगली केस दर्ज केलेली असते. इकडे राकेश म्हणत असतो, पण हे सगळं कसं काय घडलं, तुला कोणी सांगितलं. त्यावर रिया म्हणत असते, ते महत्वाचं नाहीये. आणि अशातच आपण पाहतोय आता वल्लरी पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते
आणि लगेचच राकेशला म्हणत असते, काय जावई बापू, अजूनही 24 तास झाले नाही, तुम्हाला तुमची रक्कम हवी आहे की नाही? आता मात्र हे सगळं वल्लरीने घडवून आणलंय हे राकेशला लगेचच कळालेलं असतं आणि राकेश मनातल्या मनात म्हणत असतो, मामी, हे चांगलं केलं नाहीत तुम्ही, माझ्याशी पंगा घेतलाय तुम्ही, आता दंगा केल्याशिवाय शांत बसणार नाही मी. आणि अशातच आता रिया म्हणत असते, वल्लरी बाईंनी मला खरंच या सगळ्या प्रॉब्लेम मधून सोडवलंय, खरंच तुमचे आभार. त्यावर वल्लरी म्हणत असते, अगं राहू दे, आभार मानू नकोस, पण या नालायकाला शिक्षा होणं खूपच गरजेची होती, कारण हा माझ्याकडे पैशाची मागणी करत होता, म्हणे 4 लोकात तुमची इज्जत काढीन. काय इज्जत काढणार रे तू? तुझीच इज्जत 4 लोकात नाही तर 4 राज्यापर्यंत गेली आहे. आता तू कोणाला कसं तोंड दाखवशील? त्यावर लगेचच आता राकेश तुरुंगात जायच्या आधीच वल्लेरीला म्हणत असतो, नाही तुला मारले ना तर नावाचा राकेश नाही मी. आणि अशातच आता तिथे आलेला अर्णवही म्हणत असतो, काय करणार आहेस तू? ए राकेश, काय करणार आहेस? तुझ्या नावावर आधीच खूप गुन्हे दाखल आहेत, पण त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. इन्स्पेक्टर साहेब, माझ्या बहिणीला तर याने फसवलंय, पण याआधी शलाका नावाच्या एका लेडीज बरोबर याने लग्न करून तिलाही मारून टाकलंय. त्यावर लगेचच आता इन्स्पेक्टर साहेबांनी राकेशच्या विरोधात खूप मोठी एक गुन्हा नोंदवलेला असतो आणि त्याला गजाआड पाठवलेलं असतं. इकडे आपण पाहतोय आता अंजलीला ईश्वरी सावरत असते. ती म्हणत असते, ताई, मी तुम्हाला याआधीही अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही प्रत्येक वेळेला असंच दाखवलं की हा राकेश तुमचा खरंच खूप मोठा पुजारी आहे, पण त्याने तुम्हाला फसवलंय. त्याचं तुम्हाला वाईट वाटतंय ते ठीक आहे, पण आता महत्वाचं म्हणजे त्याच्यासाठी रडू नका, तर त्याच्या विरोधात लढा. त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते, ईश्वरी, खरंच मला तुझी आणि चिंटूची माफी मागायची आहे. तुम्ही दोघं आत्ताही मला सपोर्ट करताय, आधीही करत होतात. आज माझ्याकडे कोणी नसताना तुम्ही दोघं माझे आहात. त्यावर ईश्वरी म्हणत असते, अहो ताई, असं का बोलताय तुम्ही? तुम्ही आमच्यापेक्षा मोठ्या आहात, आमचा आधार आहात, मग तुम्ही तर आमच्यासाठी सर्वोच्च स्थानी असणारच ना. तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत असं नाही म्हणणार, तर तुम्ही सदैव आमच्या सोबत राहा. त्यावर लगेचच आता ईश्वरीच्या डोक्यावरून अंजली हात फिरवते आणि म्हणत असते, काही काळजी करू नको, तुझ्या मनासारखंच होईल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, येत्या काळामध्ये या मालिकेमध्ये आपल्याला काय नवीन पाहायला मिळू शकतं? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.